लागली तान आग यान जाय जलदेना उदक आन जाय बेगेना जाईल रे प्राण नाहीतर जाईल प्राण हिंडू लागला वने बाळ श्रावण चन्नाच्या तोडी तो फांद काय टाकतो रस्त्यानं झाडाशी घातले गाव हिंद्यान केलं रे वळख याला पाहण्याला त्यो गेला सरावण प्रतून हे आला कुठं मिळेना पाणी श्रावण आगवनात दगडी झाला भोतरंगी सतळ खाल रे ठाऊठव्यान दिला पाहण्याच्या शोधीला बाळ काय दगडातून चालला आला तळ्याच्या जवळी सरावण आग झाला तळ्या जवळी लावली ग दोरी झारीला लावली ग दोरी रायला ग दूर उभा तू रायला दूर पाण्यात सोडली झारी जेव्हा भरून आग झारी बुरुडा चाळ काय ग दशरथाला दिला कसून मारला बाण सरावण राम राम बोलला पानवडी सोडून दशरथ गेला तयापशी चालून आग पुसू लागला बाळान बाळा आहेच कोणाचा कोण वसुदेवाचा पुत्र बाळ रे मी है श्रावण केला ग मामान अहंकार केला ग मामान धरणीला घेतो रे लोळवण सरावण बोलाला उतरली करणी माझ्या आई बापाला नेऊन पाजवा पाणी आज दिली आज्ञा श्रावणानं दशरथ गेला जारी घेऊन चाले उभ्या मार्गान गहुताच्या चुमळा वळखन कायड खाली उतरून जारी मुखाशी लावता उठून बसले रे दोघ जण बोल बाळा तू बोल आम कारण नाहीत देव आमचा प्राण सांगू रे लागला दशरथ सांगू रे लागला सरावण पडला तुमचा सरावण पडला आणबाण लागला माझा काय बाण लागला कधी नाही होणार मांडला धावा या श्रावण सारखा पुत्र आम्हा द्यावा श्रावण श्रावण करता निंद्रे लागली दोहीला हीच गत्या होईन सराप काही दशरथाला झाला आली मरणाची वेळ राम काही वनवासाला गेला अरे आगासपळाच्या पोटी पुत्र त्या दशरथाला झाला आली मरणाची वेळ राम रे वनवासाला गेला नाही घडली त्याला नकाशी नाही घडली त्याला पाण्याला गेला श्रावण प्रतून नाही आला जगा पुढरी कथा वाचली काय भय या शब्दाला काय भय या शब्दाला गुरु हरिदास बोलला।